कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल तर तो असा असायला हवा की माझ्यावर एवढा जीव घेणा हल्ला होऊन सुद्धा मी इथे सुखरूप कशी पोहोचले। तुम्ही ज्यांच्यावर आरोप करताय ना त्यांनीच मला तिकडनं वाचवलं, हॉस्पिटलमध्ये नेलं, माझी काळजी घेतली आणि इथे आणलं। त्यांनी रीतसर पोलीस तक्रार केली आणि इन्व्हेस्टिगेशन सुद्धा सुरू केलंय। त्यांना जर मला मारायचं असतं ना तर ते मला इथे घेऊन आलेच नसते, तिथेच मारून टाकलं असतं आणि तुम्हा कोणाला ते कळूही दिलं नसतं। पण त्यांनी असं नाही केलं कारण त्यांचं प्रेम आहे माझ्यावर। आता एवढं सगळं असून सुद्धा तुम्हाला खरंच वाटतंय का की एजे दोषी आहेत? आज मी इथे तुमच्या समोर आहे ते फक्त आणि फक्त एजेंटमुळे। तुम्ही सगळ्यांनी त्यांच्यावर इतके गंभीर आरोप केले तरी सुद्धा त्यांनी ते काहीच माझ्यापर्यंत पोहोचू दिलं नाही कारण त्यांना माझी काळजी वाटते। तुम्हाला काय वाटतं कुठलाही श्रीमंत माणूस कुठल्याही आरोपातनं सहज सुटू शकतो आणि तुम्ही एजेंना पण तसंच समजलं नाही का? पण माझा नवरा तसा नाहीये। एजे मनाने तितकेच श्रीमंत आहेत। मी एका सर्वसामान्य घरातनं येऊन सुद्धा एजेना कधीच माझी लाज वाटली नाही। उलट त्यांनी कायम प्रत्येक गोष्टीत मला सपोर्टच केलं। आज सुद्धा या प्रेस कॉन्फरन्स पेक्षा त्यांच्या इमेज पेक्षा त्यांना सगळ्यात जास्त काळजी माझ्या हेल्थची होती। मी तुम्हा सगळ्यांना शेवटचं सांगते, माझ्यावर हल्ला का झाला, कोणी केला, ह्या सगळ्याचा काही पुरावा नसताना तुम्ही एजेंना दोषी ठरवू शकत नाही। माझ्यावर हल्ला झाला त्याच्याशी एजेंटचा काहीही संबंध नाहीये। माझ्या आता या स्पष्टीकरणानंतर सुद्धा तुमच्याकडे काही प्रश्न आहेत का? लीला, ताई, लीला वहिनी, लीला। पण सर इनफ। माझ्यासाठी आता माझ्या वाईफची हेल्थ इम्पॉर्टंट आहे, तुमचे प्रश्न नाहीत, कळलं? विराज येते। लीला, लीला उचल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।